नमस्कार मित्रांनो, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशनमध्ये आता पटकन उडी मारणार आहोत आणि आपल्याबरोबर आहे माझा मित्र आणि घारे आणि मंडळी याचा 4th जनरेशन ऑन्टरप्रेनर नितीश घारे. नितीश, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुझं स्वागत आहे. धन्यवाद, थँक्यू. आता घारे आणि मंडळी विषयी काही लोकांना माहिती नसेल असं आपण ॲज्युम करू आणि त्याविषयी आता तू सांग की 4th जनरेशन ऑन्टरप्रेनर पर्यंत तू ये की कधी सुरू झालं आणि काय थॉट होता, कोणी सुरू केलं आणि एकंदर तुमच्या घरातलं बिझनेसचं वातावरण याविषयी लोकांना सांग. कारण इथे मला ऑडियन्सला असं सांगावं असं वाटेल की असा योग खूप कमी वेळा येऊ शकतो की जिथे 4th जनरेशन ऑन्टरप्रेनरशी आपण बोलतोय किंवा त्याच्याकडनं आपण लर्निंग्स घेतोय. ह्याचं कारण असं आहे की 90+ वर्ष किंवा 90च्या आसपास वर्ष बिझनेस चालू राहणं, तो टिकणं आणि तो त्याची ग्रोथ ही खूप चांगली गोष्ट आहे आणि म्हणजे स्टार्टअप वर्ल्डमध्ये इनफॅक्ट ती फार उत्साह देणारी आहे. बरोबर. तर आता घारे आणि मंडळी. येस, घारे आणि मंडळी ही आमची जी फर्म आहे, हे आमचं जे दुकान आहे, ते आम्ही वह्यांचे कारखानदार असे आम्ही स्वतःला म्हणवतो आणि आहोत. वह्यांचा कारखानदार म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारच्या वह्या, आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे आणि सगळ्या प्रकारच्या वह्या आम्ही तयार करतो. मोस्टली आम्ही अकाउंट बुक्समध्ये आहोत. अकाउंट बुक्स आणि बिझनेस रिलेटेड ज्या रजिस्टर्स आणि हे सगळे लागतात त्यांचं आम्ही प्रोडक्शन करतो. आता घारे आणि मंडळी हे आमची संस्था किंवा दुकान 1935 साली सुरू झाली. ती साधारण आता एक्झॅक्ट डेट अशी आम्हाला माहिती नाही आहे, कारण सुरुवातीला आमचं दुकान असंच नव्हतं. माझे पणजोबा हरिभाऊ घारे यांनी पहिल्यांदा ज्या रजिस्टर्स किंवा अकाउंट बुक्स ज्या होत्या त्या हे केल्या, काय म्हणतात, इन्व्हेंट केल्या सॉर्ट ऑफ. आपल्याकडे आधी जेव्हा जे बिझनेस, स्मॉल स्केल बिझनेस किंवा मोठे जे बिझनेस होते त्यांच्याकडे एक मुनीम असायचा जो त्यांचं सगळं अकाउंट्स आणि हे वगैरे सगळं सांभाळायचा. नंबर्स, बेसिकली नंबर्स सगळे तो सांभाळायचा. सो त्याच्यासाठी हे लागायचे, काय चोपड्या असतात ना, त्या लागायच्या आधी. बरोबर. आणि चोपड्यांचं असं असतं की त्या जेवढ्या उघडता येतील तेवढ्या त्या उघडतात. म्हणजे हॉरिझॉन्टली पण उघडतात, व्हर्टिकली पण उघडतात. बरोबर. आणि जो मुनीम असतो किंवा असायचा त्यावेळेस, तो मांडी घालून बसायचा आणि त्याच्यासमोर एक असा चौरंग असायचा ज्याच्यासमोर ती चोपडी उघडलेली असायची. आणि ती चोपडी 6 महिने किंवा 8 महिन्यांसाठीची असायची. त्यामुळे प्रत्येक महिन्याला त्याला एक फोल्ड मारत किंवा फोल्ड उघडत त्याला ते अकाउंट्स लिहायला लागायचे. बरोबर. त्यामुळे त्याला असं व्हायचं की ते खूप अनकम्फर्टेबल असायचं बसून ते सगळे हिशोब करणं. आणि त्याच्यात सुद्धा असे कॉलम्स वगैरे नसायचे की फक्त काय येतंय आणि काय जातंय ह्या 2 तपशील किंवा हेडर्सवरच्या खालती ते सगळे ते लिहायचे. बरोबर. त्याच्यासाठी एक अल्टरनेटिव्ह जे थोडंसं एफिशियंट असेल, थोडंसं त्या मुनीम किंवा तो जो बिझनेस आहे, बेसिकली मुनीम आणि त्याच्यानंतर जो बिझनेस आहे त्यांना ते सोपं जावं, यासाठी माझे जे पणजोबा आहेत हरिभाऊ घारे यांनी रोजमेळ किंवा अकाउंट बुक्स याची एक काय म्हणतात, इन्व्हेन्शन असं नाही म्हणता येणार, पण कॉन्सेप्ट डिझाईन केली. आणि कॉन्सेप्ट डिझाईन केली म्हणजे काय केलं तर ती जी चोपडी होती ती त्यांनी मिनिमलाइज करून एका वहीच्या फॉर्मॅटमध्ये घेतली आणि 365 पेजेस ठेवले त्याला. रोज एक पान, वर्षभराचं रोज एक पान. आणि त्याच पानांमध्ये त्यांनी हे जे कॉलम्स आहेत, जे 2 कॉलम्स होते किंवा 3 कॉलम्स होते, त्याच्यात कॉलम्स त्यांनी वाढवले. आता कसं की एक मोठा कॉलम जेव्हा घेतला तेव्हा त्याच्यात कस्टमरचं नाव किंवा ज्याच्याकडनं आपण रॉ मटेरियल परचेस करतोय त्याचं नाव, त्याच्या पुढे सपोज त्यांचा फोन नंबर असेल तर, आता तेव्हाचा फोन नंबर म्हणजे अगदी 4 आकडी वगैरे असायचा, त्यामुळे तेव्हाचा कॉलम लहान असायचा. त्याच्या पुढे आवक जावक म्हणजे किती पैसे येत आहेत, किती पैसे जात आहेत, सिरियल नंबर आणि काय रिमार्कसाठी, असे बेसिक कॉलम्स तयार करून त्यांनी हे सगळं डिझाईन केलं. आणि त्या प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या बिझनेसेससाठी वेगवेगळे रजिस्टर्स काढायचा प्रयत्न केला. आता मेन म्हणजे रोजमेळ. आता रोजमेळ जो आहे तो अजूनही चालतो.
सगळीकडे वापरला जातो. सो रोजमेळ जो आहे तो आधीपासून होताच म्हणजे, पण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे आता रोजमेळ तू कुठल्याही बिझनेसला तो जेनेरिक एक 365 दिवस वापरता येईल असा एक अकाउंटची वही आहे ती. बरोबर. पण त्याच्या पलीकडे जाऊन काही जे फर्म्स असतात किंवा काही जे बिझनेसेस असतात, फॉर एक्झाम्पल दूध रतीब किंवा सायकल भाडं रजिस्टर किंवा डॉक्टरांसाठी किंवा क्लिनिकसाठी जे रजिस्टर्स असतात, ह्यांचं प्रत्येकाचं असं असतं की त्यांचे कॉलम्स खूप वेगवेगळे असतात किंवा त्याचे हेडर्स खूप वेगवेगळे असतात. म्हणजे आता सायकलचं इन टाइम आउट टाइम सायकलचं भाडं इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम दूध रतीब. बरोबर. आता दूध दिल्यानंतर ते काय आपण परत घेत नाही, त्यामुळे दुधाचा जो आपण दिलाय त्याच्यामध्ये किती लिटर कमी कॉलम्स लागतात. एक्झॅक्टली. त्यामुळे त्याचे डिझाईन्स वेगवेगळे व्हायला लागले हळूहळू. ते पण आमचे जे कॉम्पिटिटर्स वगैरे पण होते आणि आम्ही असे सगळे मिळून वगैरे हे डिझाईन करायचा प्रयत्न केला. बरोबर. त्याच्यात माझ्या आजोबांचा हात आहे थोडासा. म्हणजे पणजोबांबरोबर माझे आजोबा म्हणजे अरुण हरी घरे यांनी ते असं काय डिझाईन केलं. दूध रतीबसाठी काहीतरी वेगळं, मग त्याच्यात त्यांनी कॉलम्स वेगवेगळे पाडले, सायकल रजिस्टरसाठी कॉलम्स वेगवेगळे पाडले. आणि मग जे आपण काय म्हणतात एक कॉल घेण्यासाठी आपल्या सीईओ कडे जातो, तसं ते त्यांच्या वडिलांकडे गेले आणि त्यांचे वडील म्हणले ही चांगली आयडिया आहे, अप्रूव्ड करून मग ते त्यांनी सुरू केलं. अलॉंग विथ माय ग्रेट ग्रँडफादर, माझ्या पणजी आजीचा सख्खा भाऊ म्हणजे अनंत लेले हे आणि हरिभाऊ घरे ह्या दोघांनी मिळून असं एक म्हणजे काय म्हणतात एक प्लॅन आउट केला की आपण जर ह्या सगळ्या वह्या आउटसोर्स जर करत असू तर थोडं मार्जिन कमी पडतं त्याच्याने. बरोबर. म्हणजे बाहेर, कारण तिथे तेव्हा ज्या काळात 1935 मध्ये वगैरे टेक्नॉलॉजी वॉज काहीच म्हणजे हीच सगळ्यात काय म्हणतात चांगली टेक्नॉलॉजी होती या गोष्टींसाठी. सो तिथे त्यांना असं झालं की बाइंडर्स किंवा रुलर्स, प्रिंटर्स आणि ही टेक्नॉलॉजी तर मॅन्युअल होतीच, पण त्याच्या सगळीकडे दुकानं होती, सगळीकडे फॅक्टरी आउटलेट्स होते. सो त्यांना असं होतं की आपण जर प्रोडक्शनच करत असू तर आपल्या प्रोडक्शनमध्ये फक्त रॉ मटेरियल जर आपण घेतलं आणि तेव्हा असं होतं की लोक कामाला आरामात यायची आणि एकदा आलेली सोडत नसायची. बरोबर. त्यामुळे त्यांनी हे एक काय म्हणतात तो एक डिसिजन घेतला त्या दोघांनी मिळून की आपण स्वतःचं प्रोडक्शन सुरू करूया. सो आता 35 नंतर कदाचित हे हा डिसिजन कधी घेतला असेल, म्हणजे 45-40 का लगेचच घेतला? नाही, पहिल्यांदा काय झालं की माझे जे पणजोबा होते त्यांनी जेव्हा हे इनोव्हेशन केलं की आपण ह्या रजिस्टर्स, तेव्हा आमचं पहिल्यांदा दुकानच नव्हतं. बरोबर. ते हे रजिस्टर एकदा त्यांनी तयार केलं कुठल्या तरी माणसाकडनं एक रिम पेपर आणून, कोणाकडनं तरी प्रिंट करून, रूल करून, बाइंडिंग करून हे असे रजिस्टर्स तयार केले आणि ते ॲक्च्युअली पेठांमध्ये ज्या बिझनेसला हे असतात म्हणजे लक्ष्मी रोड किंवा शुक्रवार पेठ किंवा ह्या एरियामध्ये जे कारखानदार किंवा हे जे बिझनेस लोक आहेत, बिझनेसवाले, त्यांच्या दुकानात जाऊन ते दाखवायचे रजिस्टर की तुमचे जे चोपडे आहेत त्यांना हे एक अल्टरनेटिव्ह असू शकतं ज्यांनी हे सोपं पडेल तुम्हाला काम करणं, तुम्ही वापरून बघा किंवा एक बघा नमुना म्हणून. बरोबर. तर हे करता करता मग त्यांनी त्या दोघांनी मिळून 1935 मध्ये पहिलं दुकान जोगेश्वरीच्या इथे घेतलं. ओके. रेंटवरती. जोगेश्वरीच्या समोर होतं ते आधी आमचं दुकान. तिथे फक्त दुकान होतं, तिथे कारखाना नव्हता आमचा. आणि तिकडे 2-3 वर्ष वगैरे झालं, म्हणजे साधारण 38-40 पर्यंत वगैरे 1940 पर्यंत वगैरे तिकडे दुकान होतं. आणि मग 40 नंतर एक विद्वांस नावाचे तेव्हाचे एक गृहस्थ होते, त्यांची ही जागा होती जिथे आत्ता आमचं दुकान आहे. ते म्हणले की तुम्ही तुमचं अख्खं दुकान आणि कारखाना इकडे जर तुम्हाला करायचा असेल तर ते तुम्ही इकडे शिफ्ट करा. म्हणजे ते थोडंसं असं होतं की अप्पावळण चौकाच्या थोडंसं बाहेर पण त्याच एरियात. बरोबर. आणि तिकडे बाकी पण सोयी सगळ्या होत्या तिकडे. आता करेक्ट लोकेशन जर सांगायचं झालं घारे आणि मंडळीचं, तर नुमवी शाळेच्या एक्झॅक्ट शेजारी 12 बुधवार 12 प्लॉट नंबर 12 बुधवार पेठ, स्वर्गच्या बरोबर समोर, नुमवीच्या अलीकडे. येस. सो नुमवीकडे जाताना तुम्हाला ते दिसायलाच पाहिजे, ऑप्शनच नसतो. करेक्ट. येस. सो हा डिसिजन त्यांनी घेतला आणि मग तिथनं जसं तू आत्ता म्हणालास की माणसं कामाला यायची. बरोबर. आणि ती थांबायची. तर असे आता तुमच्याकडचे जे एम्प्लॉईज आहेत, आपण त्याला एम्प्लॉईज म्हणूया, पण असे जुने एम्प्लॉईज अजून तुमच्याकडे आहेत किंवा
त्याच्या काही स्टोरीज असतील तर सांग ना, कारण तुमचा ऑलमोस्ट बिझनेसचा स्पॅन हा 90 वर्षांचा आहे. हो. त्यामुळे एम्प्लॉईजचं आता हल्ली ते एम्प्लॉई रिटेन्शन म्हणा किंवा अशा ज्या गोष्टी होत्या, बरोबर. तर माझा अंदाज असा आहे की आता जर तुमच्याकडे ही जुनी लोक जर असतील अजून काम करणारी, तर ते एम्प्लॉई न राहता एक फॅमिलीचा भागच बनतात. परफेक्ट. तर असे कोणी आहेत का अजून? हो, आहेत ना. म्हणजे आता असं झालं की जेव्हा कारखाना सुरू झाला तेव्हा बिझनेसचा स्कोप पण खूप मोठा होता. त्यामुळे तिकडे आमचे वर्कर्स पण खूप होते. आणि मी मगाशी जसं म्हणलो ना की एकदा तो माणूस आला की तो माणूस जायचा नाही, कारण तेव्हा म्हणजे इट इज अ स्किल्ड आर्ट. बरोबर. बाइंडिंग इज अ स्किल्ड आर्ट. ते कोणाला म्हणजे व्हेरी फ्रँकली आमच्यापैकी सुद्धा तेवढं चांगलं बाइंडिंग कोणाला येऊ शकत नाही. प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा त्यांचं काय त्या मुवमेंटला ते करणं, ते तेवढंच मटेरियल वापरणं, हे सगळं ते आर्टिस्टिकच असतं सगळं. सो तसे ते चूज करून वगैरे येणारी जी लोक होती ती लोक आली आणि त्याच्यातली बरीचशी लोक बियॉन्ड 40 to 50 इयर्स आमच्याकडे कामं करत होती. हो. तर सुरुवातीला जेव्हा कारखाना सुरू केला तेव्हा आमचा म्हणजे आमचे जे पहिले जे बाइंडर होते त्यांचं नाव होतं विष्णुपंत टाकवले. बर. ते पहिले बाइंडर होते आणि त्यांच्यामुळे मग अजून 2 लोक यायला लागली, मग सेल्समन यायला लागले, असं करत 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 ते टीम वाढायला लागली. सो सुरुवातीला आमच्याकडे कारखान्यात 8 ते 9 लोक होती बाइंडर्स, म्हणजे फक्त बाइंडर्स, आणि 3 किंवा 4 लोक सेल्सला असायची. बर. आणि त्याच्याबरोबर माझे आजोबा किंवा मामा आजोबा, बाबा, हळूहळू मग मी, असं करत करत ते चेंज होत राहिलं. आजी, आई, आम्ही सगळे असतो. बरोबर. आता त्यातले काही काही लोक म्हणजे आता कारखान्यात आमच्याकडे एक निन्या भाऊ नावाचे एक बाइंडर होते. ते आत्ता जस्ट कोविडमध्ये आत्ता गेलेत मागच्या वर्षी. त्यांनी माझ्या आजोबांना 12वीत असल्यापासून बघितलंय. अरे बापरे. म्हणजे त्यांनी घाऱ्याणी मंडळीचं साधारण सगळंच बघितलंय, अप्स डाऊन्स सगळं. म्हणजे त्यांच्याकडे काय लेवलचा बिझनेस होता किंवा ते काय, म्हणजे त्यांचे स्किल्स कसे वाढत गेले, त्यांचं काम कसं वाढत गेलं, त्यांचं काम कमी कसं होत गेलं, किंवा घाऱ्याणी मंडळी कसं इव्हॉल्व्ह होत गेलं, हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे. कमाल. हां. आणि असं व्हायचं की ते एका पॉइंटला आमचे ते लीड बाइंडर झाले होते. म्हणजे जेव्हा आजोबा लहान होते तेव्हा त्यांना शिकायला लागायचं बाइंडिंग. ह्या काही काही जे एल्डरली बाइंडर होते त्यांच्याकडनं शिकायला लागायचं. पण एका पॉइंटला असं झालं की ते त्यांच्या कामात इतके म्हणजे प्रो झाले की ते नंतर हळूहळू काही काही लोकांना बाइंडिंग शिकवायला लागले की हे असं करायचं नाही, हे असं करायचं. मग कागद वाया कसा नाही जाऊन द्यायचा, किंवा दोरा कसा वाया जाऊन नाही द्यायचा, किंवा ॲडिझिव्ह असतात खळ सरस, हे वाया कसं जाऊन नाही द्यायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मग ते शिकवायला लागले. म्हणजे थोडक्यात प्रोसेस ऑप्टिमायझेशन तिथे होत होतं. एक्झॅक्टली. ते यांच्यामुळे झालं. तसंच अजून 2-3 लोक होते, गोरे म्हणून एक होते. आणि इकडे दुकान सांभाळायला जे सेल्स पर्सन जो लागतो तो माणूस म्हणजे असा लागतो की त्या माणसाला इन अँड आउट सगळं माहिती पाहिजे. बरोबर. आणि त्याचं कम्युनिकेशन इतकं बाप पाहिजे की समोरचा माणूस म्हणजे कस्टमर ज्याला काही नको असेल त्यांनी सुद्धा कमीत कमी 2 वेळा घेऊन जाव्यात. बरोबर. या लेवलचं त्याचं कम्युनिकेशन पाहिजे. आणि म्हणजे कसं म्हणतात की तेवढाच तो गोड पाहिजे बोलायला वगैरे. बरोबर. आणि तेवढंच हे पाहिजे की काही झालं तरी सुद्धा बिझनेस झाला पाहिजे हे डोक्यात ठेवून ह्या जो माणूस डोक्यात ठेवतो तो सेल्स पर्सन परफेक्ट होतो. तसे आमच्याकडे करमरकर म्हणून एक होते आणि प्रभाकर काका, प्रभाकर रेगुंठा, तो अजूनही आहे. म्हणजे ही इज मोर दॅन 60. पण त्यांनी सुद्धा घाऱ्याणी मंडळीचं एव्होल्युशन असं बघितलंय की जेव्हा बाबा 10वीत होते तेव्हा तो इन झाला प्रभाकर काका, आणि तो आता माझ्यापर्यंत आलाय आणि आता अजून पुढच्या जनरेशन वगैरे तो बघत राहतो. आणि ही इज लाईक अ फॅमिली. हो. तर त्यांचं मग आता हे जे एम्प्लॉईज जे तुम्ही आता तू सांगितलंस की 40+ वर्ष ते तुमच्या बरोबर आहेत, तर त्यांच्याकडनं तुला आता शिकायला काय मिळतं? म्हणजे बाबांकडनं किंवा आजीकडनं तर तू शिकतच असशील, ते घरात तू पाहिलेलं आहेस. बरोबर. दिवाळीच्या वेळेसचा किस्सा तो पुढे सांगतो की दिवाळीत तुमच्या घरी काय धांदल असते. बरोबर. म्हणजे फराळ वगैरे सोडून इतर धांदल बिझनेसची काय असते ती तर तू नंतर सांगच. बरोबर. पण आजी आजोबा किंवा बाबांकडनं
घरात एक वातावरण होतं, त्यातनं तू बऱ्याच गोष्टी टिपत गेलास म्हणून, शिकत गेल्यापेक्षा. करेक्ट. कारण हे समोर बसून सांगण्याच्या गोष्टी नसतात, या एवढ्या डिस्कस पण होत नाहीत. पण एक दुकानात जायला लागून म्हणा किंवा असं, तर ह्या आता प्रभाकर काका फॉर एक्झाम्पल, तर त्याच्याकडनं तू काय शिकलास का, किंवा जे शिकलास ते कसं आम्हाला सांगशील तू? आता मी जेव्हा पॉडकास्ट सुरू झाला तेव्हा जेव्हा तू म्हणलास ना की 4th जनरेशन इन लर्निंग आहे, टू बी व्हेरी फ्रँक मी अजूनही शिकतोय. आणि कसं झालंय की दुकानात जाऊन जाऊन किंवा घरात सुद्धा कारखाना असताना घरात थांबून आई बाबा आजी आजोबा यांच्याकडनं जे काय बघायला मिळतं ना, त्याच्यातनंच मी ते सगळं शिकत गेलोय. बरोबर. आणि मला असं वाटतं की अजून खूप शिकणं बाकी आहे, पॉसिबल आहे. कारण असं आहे की त्यांनी तो बिझनेस एक्सपिरियन्स केलाय. बरोबर. बिल्टअप करणं आणि हे करणं तर असतंच, म्हणजे जेव्हा तो सुरुवात होती तेव्हापासून त्यांनी बघितलाय, पण त्यांनी जो पीक आणि तेव्हाचा जो एक हे होता, काय म्हणतात, हाय होता त्या बिझनेसचा, तो त्यांनी बघितलाय. त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणजे आत्ताचा जो स्पॅन आहे तो स्पॅन आपल्यापर्यंत येऊन तो मी अनुभवणं पॉसिबलच नाहीये. बरोबर. जेव्हा साधारण 99-2000 पर्यंत ज्या गोष्टी होत्या, जेव्हा वह्यांचा खप अशक्य होता, जोपर्यंत कम्प्युटर आला नव्हता बेसिकली, तोपर्यंत वह्यांचा खप जेव्हा अशक्य होता, तेव्हा आमच्याकडे म्हणजे आत्ताचं जे दुकान आहे तिथपासून नुमवीपर्यंत रांग लागायची वह्या विकत घेण्यासाठी. त्याच्या आधी तर दिवाळीमध्ये वगैरे तर आम्ही नुमवीचेच 2 वर्ग रेंट आउट करायचो दिवाळीच्या सुट्टीमध्ये. तिकडे एका वर्गात सगळे बस्ते आणून ठेवायचे. जेव्हा हे किती सालचं असेल साधारण? हे मी साधारण 96 मी 4 वर्षाचा वगैरे होतो, त्यामुळे मी तोपर्यंत 95-96 पर्यंत तुम्ही हे करत होतो. अमेझिंग. आता त्यांच्याकडनं जेवढं काय मला शिकायला मिळालंय ना, त्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं जे काय वे ऑफ थिंकिंग आहे ना प्रत्येक गोष्टीत, ते आपल्याला शिकायला, म्हणजे नॉट नेसेसरीली बिझनेस असलेला काय म्हणतात 4th जनरेशन म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून. की एखाद्या व्यक्तीशी कसं वागावं, किंवा तो कस्टमर नसून तो आपल्याकडे आलेला एक काय, आता कस्टमर इज गॉड असं जे म्हणतात ना, ते त्याला त्या माणसाला तसंच ट्रीट करायचं असतं. आणि हे करणं खूप अवघड असतं. मला आधी वाटायचं की आता कसं आहे की गरज त्यांना आहे असं म्हटल्यानंतर समोरचा माणूस म्हणतो की तुला हवंय का, हवं असेल तर घे, नाही तर जाऊ दे. पण ही जी लोक आहेत माझ्या आजूबाजूची, त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं की समोरचा माणूस कसाही असला तरी सुद्धा त्यांच्यातले जे पेशन्स आहेत, नीट वागणं, पोलाइटली बोलणं, काय हवं नको का विचारणं, नॉट नेसेसरीली वह्या पुस्तकं, पण आल्यानंतर एक पहिली जी चौकशी असते, काय म्हणता, कसे आहात तुम्ही, ओळखीचं नसलं तरी तुम्ही कुठून आलायत, आत या, किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे प्रभाकर काकाकडनं आपल्याला जे शिकायला मिळतं ना, ते आता एक छोटासा किस्सा आहे. आता असं झालं होतं की दिवाळीमध्ये आमच्या दुकानात प्रचंड गडबड असते. रिटेल सेल आमचा सगळ्या दिवाळीचा दुकानात नव्हतो, आणि जे कस्टमाइज्ड ऑर्डर असतात ते घरनं घेऊन जातात. सो एक माणूस, एक जे कस्टमर आहेत ते आले होते दुकानात, आणि आमच्याकडे अशी पद्धत असते की तो माणूस आला की पहिल्यांदा काउंटरवरती प्रभाकर काका आणि बाकी बाबा, मी किंवा बाबांचे मित्र वगैरे असे सगळे आम्ही असतो. आणि तो माणूस आला की पहिल्यांदा प्रभाकर काकाच्या इकडे जातो, त्याला म्हणतो की कुठल्या कुठल्या वह्या हव्यात. मग एक माणूस आणि प्रभाकर काका मिळून त्या सगळ्या वह्या काढतात, त्या काउंटरवरती आम्ही ठेवतो. त्याच्यावरती एक पूजेचं पान ठेवतो, त्याला त्याचं पूजन करायचं असतं, लक्ष्मीपूजनाला येतात म्हणून. हळद कुंकू धने गूळ वगैरे हे सगळं वाहिल्यानंतर ते बस्ता बांधायचा, त्याच्यात एक आमचं कॅलेंडर लावायचं, बिल द्यायचं, आणि ती प्रोसेस मग पुढे येते काउंटरपर्यंत. बिल आणून मग ते ट्रान्झॅक्शन इकडे पुढे बाबा वगैरे करतात, असं असतं. तर तो जो कस्टमर आला होता, तो कस्टमर खूप आधीपासून येतो. त्याच्या वह्यांच्या त्यांच्या क्वांटिटी, म्हणजे नंबर ऑफ वह्या कमी झाल्या असतील, पण ते येतात. त्यांनी हे केलं सगळं, आणि सगळं शांतपणे बघत होते ते की कसं ऑर्गनाईज होतंय, कसं. आणि ह्या सगळ्यामध्ये प्रभाकर काकांनी, कारण कसं असतं दिवाळीत अचानक खूप लोक येतात, त्यामुळे प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअली लक्ष देणं थोडंसं पॉसिबल होत नाही. बरोबर. तर ते काम प्रभाकर काका इतकं भारी करतो की त्या माणसाकडे त्यांनी लक्ष दिलं, एक वही घातली, ही वही, मग ती चेक केल्यानंतर हे सगळं पूजन वगैरे केलं.
हे सगळं झाल्यानंतर त्यांनी पेमेंट केलं आणि बाहेर जायच्या ऐवजी तो पुन्हा प्रभाकर काकाच्या इकडे आला आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आमच्याकडे म्हणजे घाऱ्याणी मंडळीमधनं ज्या आम्ही वह्या नेतो त्या कधी कधी असं होतं की आम्ही काही वापरत पण नाही, वर्षभर तशाच राहून असतात. पण फक्त तुमचं जे काय म्हणतात हॉस्पिटॅलिटी आहे, जे वागणूक आहे किंवा आमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला त्यांना जे भारी वाटतं की कस्टमरला एक चांगला दर्जा किंवा एक चांगली वागणूक दिली ना की ते इतके खुश होतात. आणि त्यांनी ते सांगितलं आम्हाला अमेझिंग की तुम्ही जे वागताय ना, तुम्ही आमच्याशी एवढ्या पोलाइटली आणि चांगलं वागता की आम्ही दर दिवाळीला तुम्ही आम्हाला न सांगता आम्ही येतोच. येस. की त्याशिवाय घाऱ्याणी मंडळीमधनं 2 लक्ष्मीच्या वह्या किंवा 1 रोजमिळन घेऊन गेलो नाही तर आमची दिवाळी पूर्ण होत नाही. अमेझिंग. येस. आणि अशा आय थिंक सगळ्या कस्टमर्सची ही स्टोरी असेल की आता ओव्हर द इयर्स जसं तू म्हणलास की कम्प्युटर्स घरोघरी किंवा प्रत्येक बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस झाले. बरोबर. टॅली झालं. बरोबर. बेसिकली. आणि त्यामुळे मग ही जी मॅन्युअल रायटिंगची जी प्रोसेस आहे ती हळूहळू कमी होत गेली. करेक्ट. कारण ऑब्व्हियसली टॅलीचे काही उपयोग आहेत. फास्ट एक्सपोर्ट आपल्याला करता येतं, बरेच फॉर्म्युले लावून बराच पटकन डेटा बेसिकली अॅनलाइज करता येतो. करेक्ट करेक्ट. पण तू एक मुद्दा आता मांडलास की त्यांच्या वह्या कमी जरी झाल्या तरी दरवर्षी ते येतात आणि असे खूप कस्टमर आहेत. बरोबर. तर मला समहाऊ कुठेतरी एक इमोशनल कनेक्ट जाणवतोय तुमच्या बिझनेसशी असलेला. बरोबर. मी ॲज अ बिझनेस पर्सन घाऱ्याणी मंडळीशी अटॅच झालोय. हा जो एक बॉन्ड आहे तर तो आय थिंक ह्या 30, 40, 50 पहिली जी वर्ष होती बरोबर ह्याच्यात क्रिएट झालेला असावा. आणि तो जे खूप फॉर्च्युनेट आहे किंवा जे खूप छान आहे बघण्यासाठी की तो आत्ता सुद्धा तो टिकून आहे. म्हणजे आज 2022 मध्ये सुद्धा तो बॉन्ड टिकून आहे. कदाचित ते 100 वयांच्या ऐवजी 10 वया नेत असतील. करेक्ट. पण ती जी एक श्रद्धा आहे की घाऱ्याणी मंडळींकडनं वही नेली की आपला बिझनेस चांगला चालणार. करेक्ट. किंवा ती जी एक श्रद्धा आहे तुमच्या वह्यांवरती तर ती आय थिंक कुठेतरी फॉर्म झालेली मला जाणवतीये. हो. आणि ते कसं आहे की आपलं जसं बोलणं झालं होतं की ही श्रद्धा म्हणजे बॉन्ड किंवा हे सगळं तयार होण्यासाठी जे कष्ट किंवा जी प्रॉडक्ट क्वालिटी येस ही जी मेंटेन्ड आहे ना 1936 पासून आतापर्यंत त्या वह्यांची क्वालिटी बदललेली नाहीये. अमेझिंग. म्हणजे प्रोडक्शनची प्रोसेस आणि त्याचे जे क्वालिटी चेक्स आहेत ते तेव्हापासूनचे जे आहेत तसेच आहेत. त्यात काही बदल झालेला नाही. म्हणजे आपण बेसिकली कुठल्या तरी एका हॉटेलमध्ये जातो, ते हॉटेल आपलं नेहमीचं होऊन जातं आणि आपण तिकडचा तो एक आयटम खातच राहतो. बरोबर. का खातो? म्हणजे आपलं त्या व्यक्तीबरोबर बॉन्डिंग नंतर होतं, आधी झालेलं असतं त्या प्रॉडक्ट बरोबर. तसं त्या वह्यांबरोबर जे त्यांचं बॉन्डिंग झालं ना की वह्या चांगल्या आहेत, माणसं पण चांगली आहेत, हे जेव्हा कस्टमर्सना कळतं ना तेव्हा असं म्हणजे खूप कमी वेळा होतं की ते पुन्हा येतच नाहीत. आमच्याकडे असं सुद्धा झालंय की काही काही असे मोठमोठे कस्टमर्स होते जे अचानक त्यांचं सगळं कम्प्युटराइज झालं, शिफ्ट झालं, पण तरी सुद्धा त्यांची एक श्रद्धा किंवा त्यांचा आमच्याविषयी असलेलं प्रेम जे म्युच्युअल आहे, आमचं पण त्यांच्याविषयी तेवढंच असल्यामुळे आणि त्यांचं आमच्याविषयी जेवढं प्रेम आहे आणि जे टिकून आहे हे बघितल्यामुळे ते आमच्याकडे येतात, काहीतरी घेऊन जातात. येस. तर ते खूप छान आहे. आणि हे कस्टमर इंटरॅक्शन म्हणजे मला असं सांगायला आवडेल किंवा आपण असं रेप्लिकेट सोशल मीडिया थ्रू पण करू शकतो. बरोबर. गरजेचं नाहीये की ते पर्सनल इंटरॅक्शन मधनच होईल. कदाचित तेवढ्या प्रमाणात नाही होणार, पण तो प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि स्टार्टअप्स हल्ली बरेचसे नाही तेवढं इम्पॉर्टन्स देत नाहीत. बरोबर. तर मला एक किस्सा आठवतोय, तू बरेच दिवसापूर्वी मला सांगितला होतास कस्टमर इंटरॅक्शनवरनं. बरोबर. तर तुझी आजी एक खूप छान गोष्ट करते कस्टमर इंटरॅक्शनसाठी. तर ती जरा ऑडियन्सला सांग ना. आता माझी आजी आहे ती या बिझनेसमध्ये जेव्हा पडली ना तेव्हा बिझनेस किंवा घाऱ्याणी मंडळीचा फेस एकदम चेंज झाला असं माझं मत आहे पर्सनली. कारण
व्हेरी अहेड ऑफ टाइम थिंकिंग पणजोबांचं, आजोबांचं, आणि आजी त्या बिझनेसमध्ये येऊन तिने काहीतरी करणं. जेव्हा असा स्पॅन होता की सगळ्या बायका घरी सांभाळायच्या, बेसिकली हाऊसवाईफ असायच्या. बरोबर. आणि ह्या सगळ्यामध्ये येऊन त्या काय म्हणतात त्या बाउंड्रीजला तोडून कम्प्लिटली बिझनेस ओरिएंटेड एक वुमन होणं हे खूप काय म्हणतात खूप टफ होतं त्यावेळेस. पण तो चॅलेंज तिने इतका इझिली ऍक्सेप्ट केला आणि ती त्या आत्तापर्यंत ती इतकी म्हणजे मुरली आहे की त्यावेळेस पासून आत्तापर्यंतचा जो बिझनेस आहे ना, तो बिझनेस तसं बघायला गेलं तर आजीनेच फ्लोरिश केला. अमेझिंग. आणि हा टाइम पिरियड काय असेल साधारण? 15 वर्ष वगैरे असतील टोटल मिळून. नाही पण इयर्स मध्ये बघितलं तर म्हणजे 90 पासून आजीची इन्व्हॉल्वमेंट जास्त झाली का? हो, म्हणजे 89-90s मध्ये जेव्हा ती दुकानात किंवा कारखान्यात मेन तिने बघायला लागलं, प्रोडक्शन बघायला लागली किंवा दुकानात येऊन सेल्स बघायला लागली, तेव्हापासून आत्तापर्यंत आजीनी म्हणजे खतरनाक काम केलंय. पण तो जो पत्र व्यवहाराचा किस्सा सांग ना. हा, म्हणजे आता आमच्याकडे कसं असतं की प्रत्येक वेळेस दिवाळी आणि मार्च हे 2 सीझन्स असतात. बरोबर. आता या 2 सीझन्सच्या आधी असं होतं की कस्टमर्स किंवा जे बिझनेस करणारी जी लोक असतात, म्हणजे आमचे जे कस्टमर बिझनेस करणारे लोक असतात ते विसरतात आमच्याकडे यायचं किंवा वह्या नेणं हे काही त्यांच्या हे इयरली एकदा काम असतं ना. बरोबर. त्यामुळे आमच्याकडे असे आधी असं असायचं की ते येतील जेव्हा बूम मध्ये बिझनेस होता, तेव्हा जेव्हा कम्प्युटर नव्हता बेसिकली, तेव्हा त्यांना माहिती असायचं की त्यांच्याकडे कस्टमर्सकडे काही ऑप्शनच नाही, एकदा वही संपली की ते येणार. बरोबर. आता 98 म्हणजे आजी जेव्हा इन झाली तेव्हा तिच्या असं एक लक्षात आलं की आता कम्प्युटर जायला लागलेत, त्यांना एक पोलाइट जेंटल रिमाइंडर देणं हे खूप महत्वाचं आहे. क्लासिक. ज्याच्यामुळे असं नाही होत की तुम्ही वर्षभर त्या कस्टमरला विसरलात. येस. ही एक गोष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे असं होतं की तुम्ही एकदा त्यांना मेसेज करून ठेवलात ना एक, आणि हा सगळा मेसेज किंवा हे जे पत्रव्यवहार जो आहे, म्हणजे तेव्हा बेसिकली पत्र होती, तर हा जो पत्रव्यवहार आहे तो केल्याने त्या कस्टमरला एक काय म्हणतात एक बॅक ऑफ द माइंड लक्षात राहतं की आपली वही किती संपली आहे. येस. ती वही संपली आहे आणि त्या वही म्हणजे आमच्या काय म्हणतात आम्ही पत्र जेव्हा लिहितो तेव्हा आम्ही त्या पत्रामध्ये अजूनही लिहितो, त्या पत्रामध्ये तुम्ही आधीची वही कधी घेतली होती, ती कधी संपणार आहे साधारण, आता दिवाळीत तुम्हाला हे लागेल आणि तुमची आधीची ऑर्डर काय काय आहे, ह्या सगळ्या बेसिक हे काय म्हणतात ह्या गोष्टी लिहिलेल्या असतात आणि त्या प्रत्येक कस्टमरच्या वेगवेगळ्या असतात. येस. सो तो डेटा मेंटेन झालेला आहे. हा, रेकॉर्डेड आहे आणि ज्याच्यासाठी सुद्धा आम्ही आमचेच रजिस्टर्स वापरतो. ते सांगायची गरज नाही. पण म्हणजे त्याच्यात सुद्धा असं आहे की आम्हाला सुद्धा आमच्या रजिस्टरचा किती फायदा होतोय अजूनही. ऍब्सोल्युटली. की तो कस्टमर कोण आहे, त्यांनी आतापर्यंत वह्या कुठल्या कुठल्या घेतल्यात, मग आणि तो जो डेटा आहे तो डेटा आम्ही आधीचे 4 वर्ष वगैरे ठेवतो. म्हणजे 2022ची आता दिवाळी जी येईल किंवा मार्चचा आता सीझन जो चालू होईल, आमच्याकडे 2017-18 पासूनचे जे डेटा आहेत ते आहेत. त्याचा एक ऍव्हरेज काढून तुम्ही सांगता की साधारण तुम्हाला ही रिक्वायरमेंट आहे. ती रिक्वायरमेंट यांनी एक अशी पण गोष्ट होते साध्य की एक साधारण तुम्हाला प्रोडक्शनचा पण अंदाज येऊन जातो. करेक्ट. की बाबा हे लोक एवढे जर लोक आले एवढ्या वह्या घ्यायला त्यांच्या प्रोजेक्शन प्रमाणे, करेक्ट, तर मला बाबा मार्चच्या आधी एक अमाऊंट ऑफ रजिस्टर्स बनवून ठेवायचे. अमेझिंग. आणि हे अजूनही म्हणजे तुम्ही पत्रव्यवहार करता? हो, पत्रव्यवहार असतो. कारण काय आहे, डिजिटल एज मध्ये पत्र पाठवणं हे खूप आत्ता म्हणजे छान वाटतं लोकांना. वाव इफेक्ट पण आहे, एक होमली इफेक्ट पण आहे. की जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवरती टाकताना किंवा पॅम्पलेट्स पाठवताना त्यात मजा नसते की तुम्ही ते असे काय म्हणतात खोचलेले जे असतात ना तुमच्या पत्रपेटीत, ते कधीच बघत नाही. त्याच्यात मजा नसते, ती चुरगळून जातात. पण एक आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ह्याच्यात पण एक सांगायची अशी माझी इच्छा आहे की आजी आणि प्रभाकर काका यांचं अक्षर इतकं सुंदर आहे की त्या अक्षरात लिहिलेलं पत्र लोक जपून ठेवतात. जपून ठेवलेली पत्र आहेत. आणि आमचं असं असतं की आम्ही कस्टमर्सला रिमाइंड करण्यासाठी वगैरे फक्त नाही, पण बाकी सुद्धा हालावाला विचारणं की तुमच्या बिझनेसमध्ये आता सध्या काय चाललंय,
हो, सो एक तो टच पण आहे. तो टच पण आहे की आपण कस्टमर आणि काय म्हणतात आम्ही असा तो अशी ते रिलेशन मेंटेन न करता आम्ही ते एक फॅमिली म्हणून घराणे मंडळी आणि ते आमची फॅमिली आहेत हे एकदा त्यांना कळलं ना की त्यांच्या साईडनी पण ती म्युच्युअल फिलिंग आपल्याला आलेलं दिसतं ते. म्हणजे आणि मंडळी कदाचित सगळी कस्टमर्स आणि मंडळीमध्ये मोडतात. घारे तुम्ही आणि मंडळी सगळे लोक. अमेझिंग अमेझिंग. काय भारी आहे म्हणजे हे असं विचार करूनच खूप भारी वाटतंय. तर आता 4th जनरेशन ऑन्टरप्रेनर असं आपण तुला लेबल दिलंय खरं. थँक्यू. पण नाही ते आहेच आहे. पण आता इथून पुढे घारे आणि मंडळीचा प्रवास कसा असेल याविषयी आता ह्याचे 2 प्रश्न करू आपण की तुमच्या घरी कशी चर्चा होते. बरोबर. ए आणि बी तुझ्या डोक्यात काय आहे. अशा गोष्टी काही तू सांगू शकतोस ज्या कदाचित काकांना पण माहिती नसेल, बाबांना माहिती नसेल तुझ्या. बरोबर. पण म्हणजे ह्या दोन्ही पॅरलल ट्रॅक्स वरती ह्याचं उत्तर आपण शोधूया. करेक्ट. आता असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे एक कसं असतं ती कुठलाही गोष्ट जेव्हा सुरू होते आणि ती संपते त्याच्यामध्ये एक मोठा कर्व असतो. बरोबर. तो कर्व सुरू झाला होता 1935 साली. त्याचा हाय हळूहळू 1935 पासून 90 पर्यंत साधारण लोकांनी तो हाय बघितला की आणि तो हाय इम्पॉसिबल हाय होता. आपण इमॅजिनही करू शकत नाही इतपत त्या लोकांनी आणि म्हणजे माझ्या आधीच्या जनरेशन्सनी बाबांपर्यंत इनफॅक्ट ह्या सगळ्या आणि मी सुद्धा म्हणजे मला कळत नव्हतं पण मला दिसत होतं खूप गर्दी सॉलिड गर्दी आहे किंवा लोक दे आर ईगर टू बाय युअर प्रोडक्ट. एक्झॅक्टली. आणि दुकानात काय किंवा घराखाली जेव्हा आम्ही कारखाना शिफ्ट केला तेव्हा काय हे जे कस्टमर्स होते ना त्या कस्टमर्सची संख्या आणि त्यांचं काय म्हणतात क्वांटिटीमध्ये ज्या वह्या घेणं होतं ना ते मी बघितलेलं आहे. माझ्या जन्मानंतर पुढे 4-5 वर्ष तरी ते मी बघितलेलं आहे आणि ते इझिली पॉसिबल पण तेव्हा होतं कारण आमच्या बाजूनी पण तेवढी मॅनपॉवर सॉलिड होती. येस. हा जो हाय होता तो हाय बघितला आणि त्याच्यानंतर प्रत्येक कुठलाही बिझनेस असू दे त्याचा एक जो हाय असतो त्यानंतर ते हळूहळू अगदी स्लो अँड स्टडी पण ते खाली यायला लागतं. बरोबर. आता त्याचा एक काय म्हणतात ट्रिगर असा होता की कम्प्युटर्स आणि टॅली ह्या ज्या 2 गोष्टी जेव्हा आल्या ना त्या आल्यानंतर असं झालं की ज्या गोष्टी राहतात आपल्याकडे म्हणजे ते बेसिकली काय होतं की जागा ऑक्युपाय जास्ती होते वह्यांनी. त्यामुळे ते कमी होत असतं लॅपटॉप आणि टॅलीमुळे. हे जेव्हा कस्टमर्सना लक्षात आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी एका फ्लॉपी किंवा डिस्कमध्ये मावतायत हे जेव्हा त्यांना लक्षात आलं ना तेव्हा हळूहळू दे स्टार्टेड स्विचिंग टू कम्प्युटर. बरोबर. आणि ते आम्हाला जेव्हा सुरू झालं तेव्हा एक फेअर हिंट एक 2-3 वर्षात यायला लागलीच होती. पण आता ते एक सिल्वर लाईनिंग असते प्रत्येक ह्याच्यात काय म्हणतात काहीतरी वाईट जर घडत असेल वाईट अगदी असं नाही म्हणतात पण तो एक फॉल असेल ना तर त्याच्यात एक सिल्वर लाईनिंग असते 100%. तर त्यात असं इन द वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी पीपल नीड अ मॅन्युअल बॅकअप. ही जी गोष्ट आहे ना की सगळं लॅपटॉपवरती वगैरे ठीक आहे पण भाई ये डिलीट हो गया तो ही जी एक लाईन आहे ही भीती. आणि ही बिझनेस ओनर्सच्या एस्पेशली जर मॅन्युफॅक्चरिंग किंवा असे जे बिझनेसेस आहेत म्हणजे IT बेस्ड बिझनेस आहेत त्यांना कदाचित नसेल फिअर. एक्झॅक्टली. पण ज्याला आपण ज्वेलर्स म्हणू किंवा अशी ज्यांची दुकान आहेत असे जे बिझनेसेस आहेत त्यांना ही फिअर असू शकते. असतेच. येस. आणि ते फिअर म्हणजे आम्हाला ती फिअर असणं हे म्हणजे त्यांच्यासाठी ती जरी चुकीचं असलं ना तरी सुद्धा आम्हाला त्याचा थोडाफार फायदा होतोच. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की आम्हाला हे माहिती होतं हे आमच्या डोक्यात होतं की कितीही झालं ना की हे जरी हळूहळू बिझनेस जरी कमी होत गेला ना तरी आमच्याकडे जे येणारे कस्टमर्स आहेत किंवा त्यांचे जे बिझनेसेस आहेत ते बिझनेसेस इकडे त्यांचे रिटेल शॉप्स जरी पुण्या मुंबईत जरी असले ना तरी त्यांचं प्रोडक्शन जे आहे ते ग्रासरूट लेवलला रुरल एरियाजमध्ये होतं. बरोबर. आणि तिकडे जे कामं करणारे मुनीम किंवा तिकडे जे अकाउंटंट्स असतात ना त्यांना आत्तापर्यंत त्यांना लॅपटॉप्स
कम्प्युटर्स, टॅली हे हँडल करता आलेलं नाहीये. त्यामुळे माझ्यासारखं जे 4th जनरेशन आम्ही पुढे आलोय ना, तसंच त्यांच्या बिझनेसमधलेही 4th जनरेशन पुढे येतात, बरोबर आलेले आहेत. त्यांनी सुद्धा तो बिझनेस तसाच्या तसा सांभाळलेला आहे. पण ते सुद्धा म्हणजे आधी जे शेडजी वगैरे हे जे यायचे त्यांच्याऐवजी आत्ता आपल्यासारखी जी जनरेशन येते ते येतात. पण ते म्हणतात की आमच्याकडे जे वर्कर्स आहेत त्यांचे 4th जनरेशन सुद्धा म्हणजे वर्कर्सची सुद्धा 4th जनरेशन आहे, त्यांच्यात सुद्धा असं होतं की आमच्याकडे एक हार्डबाउंड वही असली ज्याच्यात ह्या सगळ्या आपल्याला डिटेल्स टाकता येणार आहेत हे आपल्या समोर असलं की तू एंटर दाब, स्पेस दाब, नंबर्स टाक, आणि हे सगळं करण्यापेक्षा त्यांना हे खूप सोपं पडतं मॅन्युअल करणं. प्लस रुरल एरियाजमध्ये वगैरे असा प्रॉब्लेम असतो की दिवे खूप जातात. त्यांच्या फॅक्टरीज ज्या असतात त्या सगळ्या मॅन्युअल असतात की म्हणजे हँडमेड. आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे बिडी कारखानदार खूप आहेत जे राजस्थान, गुजरात किंवा अशा एरियाजमधनं आहेत. त्यांचे सगळे रिटेल शॉप्स इथेच आहेत पुणे, मुंबईमध्ये. पण त्यांचे काही काही फॅक्टरीज विदर्भात वगैरे पण आहेत किंवा इथे पण आहेत. आता तिथे काय होतं, तिकडचा जो अकाउंटंट असतो तिकडे काय काय रॉ मटेरियल मागवलंय, तिकडे काय टोबॅको मागवलाय, तिकडनं काय एक्सपोर्ट होतोय, तिकडचा काय ट्रान्सपोर्ट होतोय, बरोबर हे सगळं त्यांना लिहून घ्यायला तिकडच्या लोकांना एकतर लॅपटॉप आणि हे सगळं कळत नाही. प्लस त्यांच्याकडे जरी हे आलं तरी तुमच्याकडे दिवसातनं 5 तास जर इलेक्ट्रिसिटी असेल तर काय काय करणार. एक्झॅक्टली. किंवा दिवे गेलेच मधूनच तुमचं टॅली करताना तर तुमचं 1-2 दिवसाचं नाही, डायरेक्ट महिन्याचा डेटा जातो. बरोबर. हे त्यांच्यासाठी एक खूप काय म्हणतात धाकधूक असते. आणि ते त्यांना दे आर आन्सरेबल टू द मेन पीपल ओव्हर हिअर, इकडे जे पुण्यात बसलेत त्यांच्यासाठी हे सगळ्या मोठमोठ्या रजिस्टर्स वगैरे आहेत. सो बेसिकली आत्तापर्यंत तू जे मला विचारलंस 4th जनरेशनचं जे लर्निंग काय आहे किंवा ते आणि घरचं आमचं डिस्कशन काय होतं, कितीही नाही म्हणलं ना तरी सुद्धा वह्या आणि अकाउंट बुक्स किंवा बिझनेससाठी लागणाऱ्या ज्या वह्या आहेत ना त्या थांबणार नाहीत, त्या थांबत नाहीत. करेक्ट. आमच्याकडे दिवाळीत आणि मार्चमध्ये येणारे कस्टमर्स आहेत ते येतात, दरवर्षी येतात. म्हणजे हे मी आता किती 2010 पासनं वगैरे मी ऐकतोय. ते येतात आणि सगळ्या वह्या वगैरे प्रॉपर तेवढ्याच वह्या असतात, 15-20 ज्या काही वह्या असतात त्या घेऊन जाताना म्हणतात की काय आता आमचं सगळं कम्प्युटरवरती शिफ्ट झालंय, आता काही नाही, आता बघायचं, आता पुढची जनरेशन वगैरे सगळी कम्प्युटरवरती शिफ्ट झाली वगैरे असं सगळं म्हणतात. त्याच्यावरती आजी म्हणते पण मागच्या वर्षी पण तुम्ही म्हणला होतात हेच आणि आला आता यावेळेस पण म्हणजे त्यात काही बदल झालेलाच नाही. तर त्याच्यावरती त्यांना काही उत्तर नसतं. ते म्हणतात हो. मग त्यांना जेव्हा हे लक्षात येतं की आपण सगळे कम्प्युटरवरती जरी शिफ्ट झालो असू तरी हे जे बाकीची जी लोक आहेत त्यांना अजून कम्प्युटरपेक्षा हे आपल्या हातांनी जे लिहिलेले आकडे असतात ना त्याच्यावरती कम्प्लीट भरोसा असतो. किंवा दुसरं असं पण असेल की जे कम्प्युटर बेस्ड चालू आहे ते चालू दे, एक्झॅक्टली, पण एक लाईन पॅरलली आपली मॅन्युअल पण चालू राहायला पाहिजे, जिथे मग आपल्याला एक कंटिंजन्सी प्लॅन म्हणून त्याच्याकडे पाहता येईल की अगदीच वर्स्ट केसमध्ये काही घडलं तर आपल्याकडे एक लेखी बॅकअप आहे. करेक्ट. आणि ते आणि टॅली ह्या दोन्हीची टॅली लागते की नाही हे बघण्यासाठी सुद्धा लोक वह्या घेतात. ते मला प्रभाकर काकांनी सांगितलं होतं. करेक्ट. मी दुकानात आलो होतो ते. करेक्ट. की माझ्या वहीतला हिशोब हा सगळ्यात भारी आहे. करेक्ट. म्हणतो माझं सुटत नाही. परफेक्ट. आणि आता तू मला जो दुसरा प्रश्न विचारला होतास की ॲज 4th जनरेशन माझ्या डोक्यात काय प्लॅन्स चालू आहेत किंवा करेक्ट माझा इकडे काय रोल आहे, येस, हा जो तू विचारला होतास ना, तर त्याच्याबद्दल मला असं सांगायचं आहे की माझे पणजोबा होते म्हणजे त्यांनी जो प्रॉब्लेम जो आयडेंटिफाय केला होता की चोपड्यांना एक अल्टरनेटिव्ह म्हणजे वह्या किंवा रजिस्टर, बरोबर, हा त्यांना जेव्हा म्हणजे त्यांनी जे हे सोल्युशन काढलं तेव्हा त्यांना तिथे त्यांचा जॉब वॉज ऑलमोस्ट डन. बरोबर. की त्याचा पुढचा सेल्स वगैरे तो कसा करायचा वगैरे हे त्यांच्या डोक्यात होतं, पुढचे प्लॅनिंग त्यांच्याकडे तसे होते. येस. पण हे झालं त्यावेळेसच्या बिझनेसच्या लोकांसाठी 1935 सालचं. एक्झॅक्टली. टाइम्स हॅव चेंज, द फेस ऑफ बिझनेसेस हॅव चेंज. बरोबर. टेक्नॉलॉजी आली आहे, बऱ्याच गोष्टी आत्ता बदलल्यात. आणि काय म्हणतात एक पर्स्पेक्टिव्ह ऑफ लुकिंग ॲट अ बिझनेस ऑफ दिस जनरेशन हे पण खूप बदललेलं दिसतं आपल्याला. बरोबर. की आपल्याला एक इनोव्हेटिव्ह आयडिया येते,
त्या आयडियातनं आपण एक बिझनेस तयार करतो आणि तो ग्रो आणि फ्लोरिश कसा करायचा हे आत्ताच्या पिढीला पटकन कसं होतंय ते बघायला त्यांना आवडत असतं, ते करत असतात. सो आता माझा ह्याच्यात रोल असा आहे की आमच्याकडे जे रोजमेळ आणि ह्या सगळ्या वह्या ज्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन हे जे स्मॉल स्केल बिझनेसेस किंवा हे जे स्टार्टअप्स आहेत ना त्यांच्यासाठी लागणाऱ्या ज्या वह्या किंवा रेजिस्टर्स या कशा डिझाईन करता येतील किंवा त्या कशा एफिशियंट करता येतील ज्यांनी त्यांचा बिझनेस एका बरोबर मेंटेन्ड कॅटलॉगमध्ये तो राहील. करेक्ट. ह्याचा विचार माझा आता चालू झालाय फॉर एक्झाम्पल. आणि त्याच्यासाठी आमच्याकडे बाकी रजिस्टर्स वगैरे तर अवेलेबल आहेच आहेत. फॉर एक्झाम्पल आता आमच्याकडे डबल कॅश किंवा ट्रिपल कॅश नावाच्या आमच्या वह्या असतात. त्या वह्यांमध्ये असं असतं की 2, 4, 5 असे कॉलम्स ऑलरेडी पाडलेले असतात. त्याच्यात जर तुम्हाला तुमच्या पद्धतीचे जे हेडर्स टाकायचे ते हेडर्स टाका आणि ती वापरायला लागा. आणि त्याच्यात पण तुम्हाला कॉलम्स कमी हवे असतील, 2च कॉलम्स हवे असतील तर ह्या सुद्धा आमच्याकडे वह्या अवेलेबल आहेत. आता अजून एक एक्झाम्पल द्यायचं तर डॉक्टर रजिस्टर्स जे आहेत तर डॉक्टर रजिस्टर्स हे तसं बघायला गेलं तर पुण्यात फक्त आमच्याकडे मिळतात. डॉक्टर रजिस्टर्स असे असतात की आणि ते सुद्धा आम्ही म्हणजे आजीच्या स्पॅनमधनं ते सुरू झाले. जेव्हा काय क्लिनिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा वाढायला लागल्या तेव्हापासून आम्ही डॉक्टर रजिस्टर्स प्रोड्यूस करणं जास्ती वाढवलं. आता डॉक्टर रजिस्टर्समध्ये 3 प्रकार असतात की एक डेली केस रजिस्टर असतं, त्याला डॉक्टर रजिस्टर्स म्हणतात. म्हणजे बेसिक कुठल्याही एका क्लिनिकमध्ये तुम्ही आत गेल्यानंतर तुमचं पेशंटचं नाव, तुमचं इन टाईम, तुमचा आउट टाईम, तुमचा कुठला डॉक्टर आहे त्या वेळेस तिथे उपस्थित, ज्यांनी तुमच्यावरती मेडिकेशन केलंय ते, तुमचा फोन नंबर, ती तुमची एक डेली केस असते. त्यांनी काय होतं पुढच्या वेळेस तुम्ही आल्यानंतर तुमचं तिकडे ते सापडून जातं. करेक्ट. बेसिक. त्याच्यानंतर एक दुसरं असतं त्याला म्हणतात इंडोर रजिस्टर. आता हे इंडोर रजिस्टर्स फक्त क्लिनिक्समध्ये वापरत नाहीत तर मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा वापरतात. की एकच पेशंट आहे जो पुन्हा येणार आहे तर त्याचं मेडिकेशन सतत काय काय बदलत राहणार आहे किंवा राऊंड्स घेतात ना जे डॉक्टर, त्यांच्यासाठी जे रजिस्टर असतात त्याच्यासाठी जे हेडर्स असतात, जे तपशील असतात ते त्या इंडोर रजिस्टरमध्ये हे आहेत काय आम्ही त्याच्यात टाकलेले आहेत ते रुलिंग आणि ते त्याचं प्रिंटिंग केलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे ऑपरेशन थिएटर रजिस्टर म्हणजे OT. राईट. आता तो एक कम्प्लिटली वेगळा टाईप असतो ज्याच्यात तुमच्या कुठल्या पार्टचं ऑपरेशन होणार आहे, तुमचं सर्जन कोण आहे, किती वेळ लागला ऑपरेशनसाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे तिसरं ऑपरेशन थिएटरचं रजिस्टर आहे. सो डॉक्टर्ससाठी आणि बाकीच्या क्लिनिक्ससाठी वगैरे हे जे आहेत हे डॉक्टर रजिस्टर्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि ती युनिक प्रोडक्ट फक्त तुमच्याकडे? आमच्याकडे आहे. त्यामुळे म्हणजे आमच्याकडे सुद्धा लोक बाहेरनं जी लोक येतात ती डॉक्टर रजिस्टर घ्यायला कुठनं आलेली असतात. नॉट नेसेसरीली जवळचे क्लिनिक्स पण म्हणजे प्राधिकरण किंवा पुण्याबाहेरनं सुद्धा लोक खूप येतात. सातारा, सांगली इकडनं सुद्धा लोक येऊन काय तर फक्त घाऱ्याणी मंडळींकडे डॉक्टर रजिस्टर्स आहेत. आणि आमच्याकडे अशी एक आहे की डॉक्टर रजिस्टर्स फक्त काही लोकांना 100 पानीच लागतं, काही लोकांना 200 पानी लागतं, काही लोकांना 180 पानीच लागतं, 240 पानी लागतं. सो आम्ही तसे पण हे करून ठेवलेत की काय काही लोक असं म्हणतात की आम्हाला जर पेशंट्सच कमी आहेत आणि आम्हाला लागणारच नाही एवढं मिळून तर मी 200 पानी वही घेऊन करू काय. बरोबर. त्यांच्यासाठी 150 पानी वही सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे तो एक कम्प्लीट आर्कचा विचार तुम्ही ऑलरेडी करून ठेवलेला आहे. तसं आता जेव्हा GST आलं ना तर त्यावेळेस असं झालं की प्रत्येक बिझनेसमध्ये जेव्हा GST इन झाला तेव्हा त्यांचं सगळं हेडर्स बदलले. हेडर्स बदलल्यानंतर त्यांना असं झालं की आता कुठे टाकायचा GSTचा कॉलम, कुठे टाकायचा. 2चा 1 कॉलम झालाय, 1चे 3 झालेत, असे काय काय त्यांचे बदलत गेलं त्यांचं हे. तर तो एक विचार सुद्धा आम्ही आधीपासूनच डोक्यात ठेवला होता. आणि आमच्याकडचे जे रजिस्टर्स आहेत त्याच्यात आम्ही असं केलंय की एक बफर कॉलम ठेवलाय एक्स्ट्रीम राईटला की तुमचा बिझनेस जो काही असेल, हेडर तर मेन 4-5 कॉलम्स जे असतात ते बेसिक राहतात की नाव, नंबर आणि पैसे, ह्याच्यातला तुमचा कॉलम नेहमीचे राहतात. पण त्याच्यानंतर जर तुम्हाला काही रिमार्क्स किंवा हे जर लिहायचे असतील किंवा नसतील सुद्धा तर त्यासाठी एक जो कॉलम आहे
तो बफर आम्ही खूप आधीपासूनच ठेवून दिला होता. आणि त्यांना सांगून ठेवलं होतं. त्याच्याने काय होतं, पेपर वेस्ट तर होतच नाही. की तुम्हाला एक आपण जी मार्जिन मारतो ना, ती मार्जिन लेफ्ट साईडला ठेवून राईट साईडला सुद्धा ठेवली होती. त्यांनी काय झालं की वहीचा साईज तर बदलला नाहीच, कारण मोस्टली काय होतं, उजवीकडे अजून जर लिहायचं असेल तर तो A4चा थोडासा वाढतो, मग त्याप्रमाणे सगळे ऑड होतात. तर एक्झॅक्टली. तर ते आम्ही जे रजिस्टर्स काढलेत ना, ते काही काही तसेच कट केलेत. म्हणजे आमच्या कारखान्यात आम्ही मॅन्युअली तसेच कट केलेत की ज्याच्यात एक एक्स्ट्रा कॉलम बफर म्हणून राहील. अमेझिंग. सो त्याच्यात सुद्धा असं झालं की तो GSTचा एक कॉलम वाढला, त्या लोकांना सुद्धा काही, आमच्या कस्टमर्सना सुद्धा काही कटकट राहिली नाही, ते सुद्धा वाढत गेलं. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या मी अजून पुढे नेऊ शकतो, तो न्यायचा माझा आता प्रयत्न असेल की माझ्या जवळपासचे जे ओळखीतले जे बिझनेसेस आहेत, स्मॉल स्केल बिझनेसेस, किंवा ज्या ओळखीतले आता क्लिनिक्स आहेत, किंवा काय म्हणता येईल, दूध रतीब वगैरे ह्या जे दुकानं असतात, त्यांच्यापर्यंत रीच आउट कसं व्हायचं, हा माझा आता पुढचा ॲज अन एंटरप्रेनर माझा तो मोटो आहे. कारण आत्तापर्यंत आमचं असं होतं की लोक आमच्यापर्यंत येत होती. करेक्ट. पॉइंट ऑफ सेल फक्त घराणी मंडळी यांचं दुकान होतं. बरोबर. आता माझा असा मोटो आहे की मी मगाशी जसं म्हणलो की बिझनेसचा फेस बदलतोय, तसं ते सगळं आम्ही त्यांच्यापर्यंत रीच आउट कसं होऊ शकतो याचा आमचा, म्हणजे माझा आता पर्सनली प्लॅन त्याचा चाललाय. आणि आय नो की माझे घरच्या त्याला काही नाही म्हणणार नाहीत, कारण त्यांच्यासाठी हे सगळंच एकदम फ्रुटफुल असणार आहे, हे गॅरंटी आहे. बरोबर. सो आमचा असा पुढे आता विचार आहे की सोशल मीडिया कसा टॅप करता येईल याचा माझा विचार खूप चाललाय. की फेसबुक, इंस्टाग्राम, आमची एक वेबसाईट ज्याच्यावरनं साताराची माणसं इथे येण्यापेक्षा त्यांनी डायरेक्ट ऑर्डर टाकली तर तिथे वह्या कशा पोहोचतील, म्हणजे दोघांचंही काम सोपं पण होईल, कस्टमाइज्ड पण त्यांच्यापर्यंत वह्या पोहोचतील. सो या गोष्टींचा विचार आता आमचा ॲज अ काय म्हणतात फॅमिली बिझनेस आमचा आता तो चालू झालाय. अमेझिंग. आणि इनफॅक्ट दॅट्स अ व्हेरी गुड मूव आय विल से, कारण आता यू आर क्लोजिंग इन ऑन 100 years ऑफ बिझनेस. येस. सो तिथे असं म्हणजे मला बघायला आवडेल, तुम्हाला तर आवडेलच, पण मला असं बघायला आवडेल की तो जो पीक तू मगाशी जे म्हणत होतास, बरोबर, 80s to 90s वाला जो पीक आहे, बरोबर, तो आपण सेंटेनरी इयरला जर गाठू शकलो, अगदीच, तर त्यांनी फारच भारी वाटेल. म्हणजे कुठलाही बिझनेस एवढे वर्ष जेव्हा असतो, बरोबर, तर त्याच्या मागे खूप मेहनत असते रे. खूप मेहनत असते, त्याच्यात खूप सॅक्रिफायसेस असतात, आणि तेवढंच प्राऊड फिलिंग सुद्धा असतं की ही लेगसी जी क्रिएट झालेली आहे, करेक्ट, ती सोपी नाहीये, आणि ती सांभाळणंही सोपी नाही. म्हणजे आता जेव्हा मी तुझ्या चेअरमध्ये बसून जर का मी विचार केला, तर म्हणजे थोडी शायनिंग मारायला ठीक आहे, पण टू ग्रो दॅट लेगसी, एक्झॅक्टली, हे खूप सोपं काम नाहीये, ते अवघडच काम आहे. पण जसं तू म्हणलास की नवीन मेथड्स वापरून वेबसाईट आहे किंवा इतर काही व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएशन असेल, अशा सगळ्या गोष्टींमधनं घारे आणि मंडळी यांचं प्रॉडक्ट, त्याची क्वालिटी, तुमचा एकंदर बिझनेस एथिक्स, बरोबर, कस्टमर इंटरॅक्शन आणि रीच याचं जर का कॉम्बिनेशन चांगलं झालं, तर आय डोंट थिंक की तो पीक यायला फार दिवस लागतील. करेक्ट आहे. इथे मला अजून एक सांगावंसं वाटतंय, म्हणजे मी तुला हे बहुतेक सांगितलेलं नाही, पण मला घारे आणि मंडळी दुकानात जायला खूप आवडतं. खूप आवडतं. ह्याचं कारण म्हणजे आता जे लोक ऐकतायत त्यांना पण मी रिक्वेस्ट करेन की एक व्हिजिट तुम्ही प्लीज करून या त्याच्या दुकानात. अगदीच. कारण की एकतर त्याचं लोकेशनचा विचार करता तिथे आपल्याला असं वाटतं की अरे पार्किंग मिळेल का वगैरे, पण मिळतं. म्हणजे लक्ष्मी रोडला आपण जातो तर कुठेही पार्किंग मिळतं. घारे आणि मंडळीच्या दुकानात गेल्यावरती ना जो एक असा नॉस्टॅल्जिक फील येतो ना, बरोबर, तो कुठल्याही दुकानात येत नाही. म्हणजे अशी लाकडी कपाटं आणि अशी काचेचं काउंटर, भरपूर साऱ्या वह्या ठेवलेल्या आहेत, स्टेशनरी आहे, आणि तिकडे नितीश पण असतो, त्याचे बाबा पण असतात, प्रभाकर काका असतो,
आणि तिथे ती एक शहाबादी फरशीचा तो फील जो येतो ना, बरोबर, क्या बात आहे. असं तिथे गेल्यावरती काहीतरी खरेदीच करावीशी वाटते. बरोबर. तर आणि अशी काचेची लाकडी कपाट आहेत. तर ती म्हणजे ते दुकानात जाऊन तो बाईंग एक्सपिरियन्स हा कम्प्लिटली वेगळा आहे. करेक्ट. याचं कारण असं आहे की बाकी गोष्टी मॉडर्नाइज झाल्या जरी असल्या, बाकी दुकानं म्हणजे स्टेशनरीची खूप दुकानं आहेत, बरोबर, जे चकाचक झाली आहेत, हो, पण तिथे जो फील येत नाही तो घारे आणि मंडळींच्या दुकानामध्ये येतो. आणि आय थिंक हे जे कॉम्बिनेशन आता तू करणार आहेस, की एक्सपिरियन्स ऑफ दिस काइंड ऑफ नॉस्टॅल्जिया प्लस न्यू टेक्नॉलॉजी किंवा न्यू कम्युनिकेशनचं हे, बरोबर, तर त्यांनी मजा येते आणि मला खूप आवडतं तुझ्या दुकानात यायला. तू असशील किंवा काका असले तरी सुद्धा एक कपभर चहा आम्हाला मिळतो 100%. तो तर नक्कीच मिळतो. येस. सो आय थिंक नितीश, वी कॅन रॅप धिस अप. आणि खूप मजा आली, खूप शिकण्यासारखं होतं. मलाही शिकायला मिळालं, ऑडियन्सला तर 100% मिळेल. आणि मे बी आपण असं म्हणू की हा आपला पहिला पॉडकास्ट पार्ट 1 असं आपण म्हणूया. करेक्ट. आणि मे बी आफ्टर कपल ऑफ इयर्स आपण परत भेटू जिथे आपण घारे आणि मंडळी 2.0 किंवा असं व्हर्जन आपण एक्सप्लोर करू, किंवा अजून तुझी लर्निंग्स काय होतील. तोपर्यंत माझे पण लर्निंग्स वाढलेले असतील, माझे पण अनुभव वाढलेले असतील. करेक्ट. सो मला असं वाटतं की एक लास्ट अपीलनी तू करते लोकांना की आमंत्रण दे, पुणेकरांना आमंत्रण तर देच आणि इतरही लोकांना दे की घारे आणि मंडळीत या. नक्कीच. आणि त्या नोटवरती आपण हा पॉडकास्ट एंड करूया. वन्स अगेन थँक्यू नितीश, खूप मजा आली. आता तुझं शेवटचा एक आपण काय म्हणूया, एक इन्व्हिटेशन. येस. सो मी नितीश प्रसाद घारे आणि मंडळी यांचा मालक, या दुकानाचा मालक, या कारखान्यात, या आपल्या संस्थेचा मालक, तुम्हाला सगळ्यांना, माझ्या सगळ्या ऑडियन्सना एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही घारे आणि मंडळी या दुकानात नक्की या. 12 बुधवार नुमवीच्या अलीकडे हे आमचं दुकान आहे. तुम्हाला तिकडे आल्यानंतर एक वेगळा एक्सपिरियन्स तर आम्ही देऊच, की तिकडे आल्यानंतर तो तुम्हाला मिळतोच, की एक अँटिक लुकमध्ये सुद्धा तुम्हाला आत्ताच्या काळात जे काय गरजेच्या गोष्टी असतात त्या तुम्हाला त्या अँटिक लुकमध्ये सुद्धा मिळू शकतात. हा एक आम्ही एक्सपिरियन्स तुम्हाला देऊच, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर काय म्हणतात, वह्या घ्यायच्या असतील किंवा अकाउंटसाठी, बिझनेससाठी, तुमचा जो काय स्टार्टअप, जो काय बिझनेस असेल त्याच्यासाठी जर तुम्हाला वह्या हव्या असतील, कस्टमाइज्ड वह्या हव्या असतील, हवे तेवढ्या पानांच्या, तुम्हाला पाहिजे तशा बाइंडिंगच्या, ह्या जर तुम्हाला वह्या हव्या असतील तर तुम्ही नक्की आमच्या दुकानात एकदा तरी येऊन जा. तुम्हाला तिकडे येऊन आम्ही निराश करणार नाही. कारण आमच्या दुकानाचा हा मोटोच आहे की तुम्ही आमच्या वह्या घेतल्यात की घारे आणि मंडळी यांच्या वह्या घेतल्या की तुम्हाला नफा हा होतोच. तर अजून एकदा तुम्हाला अपील करतो की तुम्ही नक्की आमच्या दुकानात या. मी असीन, बाबा असतील, प्रभाकर काका असेल, आम्ही तिघंही मिळून, आजी असेल, जर कोविड नसेल तर आजी असेल, आमच्याबरोबर इंटरॅक्ट करायला पण तुम्हाला मजा येईल. तुम्हाला बरंच काय बाकी तिकडे अजून बघायला मिळेल आणि मजा करूया आपण तिकडे तुम्ही आल्यानंतर. आणि हे सगळं झाल्यानंतर मला सोहमला थँक्यू म्हणायचं आहे. मंगळवार मार्केटिंगच्या पॉडकास्टमध्ये तू मला बोलवलंस आणि आपल्या एवढ्या कमाल गप्पा झाल्या की त्याच्यामुळे मला पण काही गोष्टी अजून माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा शिकायला मिळाल्यात तुझ्याकडनं. अरे आणि अशाच आपण जसं तू म्हणलास की हा मे बी पार्ट 1 असेल. येस. आणि आता पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये माझा जो एक प्रयत्न असेल की त्या घारे आणि मंडळी 2.0 त्याला एक नवीन लुक देणं किंवा एक नवीन स्ट्रॅटेजी आणि नवीन एक वेनी तो एक सुरू करणं. पण आमचे जे रूटेड लेवल्स आहेत की आमच्या ज्या मेन गोष्टी आहेत त्या कुठेही न सोडता नवीन पद्धतीने आम्ही तो बिझनेस कसा ग्रो करता येईल हे बघून पुन्हा एकदा या पॉडकास्टवरती घारे आणि मंडळी 2.0 ह्याच्या बिझनेसचा ऑन्ट्रप्रेनर म्हणून तुम्हाला बोलवशीलच. आणि आपण अजून गप्पा मारूया. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. अरे थँक्स अ लॉट नितीश. तुझं इन्व्हाइट मी तरी स्वीकारलेलं आहे, ऑडियन्स सुद्धा स्वीकारेल.
जेव्हा हा एपिसोड रिलीज होईल त्यावेळेस जर तुझं इंस्टाग्राम, फेसबुक आणि वेबसाईट जर तयार असेल तर त्यावेळेस मी शो नोट्समध्ये त्या लिंक्स पण देईन. लोक तिथे जाऊनही तुझं पेज बघू शकतील. नक्कीच असणार आहे. आणि तर मंडळी, घारे आणि मंडळीचा हा एपिसोड आपण संपूया आणि भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.